हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे थर्सडे. माझा आवाज थोडासा चेंज झाला आहे कारण आम्ही संडेला जेजुरीला गेलो होतो. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. तर जेजुरीला गेलो होतो तर तिकडे सगळं असं मस्त ते भंडारा उधळत होते. तर त्याच्याने मला भयंकर सर्दी झाली कारण मला ॲलर्जी आहे डस्ट वगैरे याची. तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आता ते बॉडीला कळत नाही हळद आहे की काय आहे डस्ट आहे. तर ते असं एकदम जोरात असं बॉडीमध्ये गेलं कारण खूप उधळत होते लोक तिथे. असं चालता चालता शिड्यांनी चढता चढता एक आजोबा होते बाजूला, ते तसे मूठ भरून भरून उधळत होते. तर ते पूर्ण आणि इकडे तिकडे जायला तिकडे जागा पण नव्हती कारण पूर्ण पॅक होतं. असं चालायलासुद्धा जागा नव्हती, एवढ्या शिड्यांवरती चढायलासुद्धा गर्दी होती. तर मला कुठे साईडला जाऊन उभंही राहता नाही आलं. आम्हाला त्या आजोबांसोबत पुढेच जावं लागत होतं. तरी एका पॉईंटला जाऊन आम्ही थांबलो थोडंसं साईडला. पण थांबलो आणि निघालो तर परत दुसरा एक मुलगा आला, तो पण सेमच करत होता. तर आपण कोणाला म्हणू नाही शकत, लोकांची श्रद्धा असते. तर मग म्हटलं तर ठीक आहे आता सहन करूया. आणि मग मी मास्क नाही घेतला यासाठी कारण मला वाटलं एवढं काही नसेल. कारण ज्योतिबाला रिसेंटली गेलो होतो कोल्हापूरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर तिकडे लोक एवढं नाही उधळत ते गुलाल वगैरे, पण इकडे भंडारा असं खूप जोरजोरात उधळत होते. तर मला वाटलं तसंच असेल ज्योतिबासारखं की एवढं काही नसेल. तर मी नाही घेतला होता मास्क. तर पण मला तर झालीच सर्दी मला त्याच्याने, आणि खतरनाकवाली सर्दी झाली. अजून पण मी रिकवर होते. तर 4 दिवस झाले. मला संडेलाच रात्रीच चालू झाली होती आणि मग मंडेला एकदम प्रॉपर. आता थर्सडेला थोडं हळूहळू कमी होतं आहे. आणि आज व्लॉग ह्यासाठी स्टार्ट केला आहे की व्लॉग असा काही स्पेसिफिक नाही आहे स्टार्ट करायला, पण आमचं डिनर वगैरे झालं आहे आता. आणि म्हटलं तर थोडंसं कॉफी पिऊन येऊयात. उद्या फ्रायडे आहे. फ्रायडेचा प्लॅन अजून काही ठरला नाही आहे, पण सांगेल मी काही ठरलं तर. प्रतीकचा फक्त एक इव्हेंट असणार आहे उद्या ऑफिसकडनं. ते काहीतरी चॅरिटीसारखं करायला जाणार आहेत, त्यांच्या ऑफिसकडनं आहे. प्रतीक इज रेडी. तर आम्ही चाललो आहे कॉफी प्यायला. कॉफी पिऊन मग घरी येऊ. आणि मग उद्या फ्रायडे आहे तर फ्रायडेचं प्रतीक करेल थोडंफार कवर तिकडे जर त्याला जमलं तर. बाकी माहीत नाही कारण ते ऑफिसचा इव्हेंट आहे, तर किती जमेल माहीत नाही. व्हिडिओ घेते माझे. तुझे नाही घेणार तर कोणाचे घेणार. तू बोल हॅलो गाइस चाय पी लो, तसं कॉफ़ी पी लो. हेलो गाइस, हम आए थे कॉफ़ी पीने. पुढे तो गाइस हमें पता चला कि यहाँ कॉफ़ी मिलती है 11 बजे तक. पर गाइस गायत्री की इच्छा थी बहुत कॉफ़ी पीने की, तो गाइस मुझे आना पड़ा. आम्ही कॉफी पिऊन आलो. मी मेडिकलमधनं माझ्या मेडिसिन्स घेतल्या सर्दीसाठीच्या. प्रतीक क्रिकेट खेळायला गेला होता. प्रतीकचं क्रिकेट खेळून होईपर्यंत मला पण लेडीज भेटल्या सगळ्या खाली सोसायटीवाल्या, तर मी पण राऊंड मारत बसली. आणि मग ते झाल्यावर आम्ही पेट्रोल भरायला आलो की प्रतीकला होतं जायचं आहे त्या इव्हेंटसाठी. तर त्याला सकाळी घाई नको पेट्रोल वगैरे भरण्यामध्ये, लेट नको व्हायला, म्हणून आम्ही आत्ताच भरून घेतलं. आणि प्रतीकला फोन कसा कनेक्ट करायचा तसं माहितीच आहे, काय बेसिकच आहे ते, पण असंच सो म्हणून मी त्याला दाखवलं पण काय कसं आहे. कारण त्याने कधी ॲक्सेस केलंच नाही आहे की कुठून काय आहे फोनमध्ये नाही सॉरी टी व्ही, अरे यार कारमध्ये. सो ते त्याला दाखवलं. आणि मग आता काही नाही, आता घरी जाऊन झोपायचं. उद्या फ्रायडे ऑफिस तर आहेच आहे. यायला नाही आहे, याला ऑफिसचं काम नसणार आहे कारण हा तिकडे बाहेर चाललं आहे. पण माझं आहे, मी घरीच असणार आहे. घरी म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे. उद्या आम्ही जाणार होतो मुंबईला माझ्या आजीला, म्हणजे आईच्या आईला भेटायला. ती आजारी आहे थोडीशी, पण ते कॅन्सल झालं आमचं कारण आजीच गावी येणार आहे. ही काय जागा आहे का पार्क करायची? कुठेही गाड्या पार्क करतात रस्त्याच्या मध्येच, बाकीच्यांनी ॲडजस्ट करायचं यांच्यासाठी. एनिवेज तर आम्ही जाणार होतो गावी नाही सॉरी मुंबईला. मग आजीला भेटून सॅटर्डे किंवा संडेला परत येणार होतो. पण आजीची तब्येत थोडी जास्तच बिघडतच चालली आहे. सो आजीला आता गावाला घेऊन येणार आहेत. गावाला तुम्हाला वाटत असेल मुंबईला तुला तर चांगली ट्रीटमेंट होईल, पण म्हणजे आजी जिथे राहते मावशीकडे माझ्या, तिकडून आजीचं हॉस्पिटल चांगलंच लांब आहे आणि त्या आजीला येणं जाणं करणं होत नाही. सो इकडे गावाला एक चांगलं मोठं हॉस्पिटल आहे, तिकडे ट्रीटमेंट करणार आहेत म्हणून तिला गावी आणतात. तर आम्ही तिला जाऊ भेटायला. सॅटर्डेला मे बी मुंबईला जाणं कॅन्सल झालं आहे आमचं. आम्ही गावीत जाऊन भेटणार आहे.
गुड मॉर्निंग. मी निघालो आता आमच्या कंपनीचा जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटसाठी. जस्ट पार्किंगमध्ये आता गाडी थोडी काढतोय. तर इव्हेंट थोडा लांब आहे, एक 50-55 किलोमीटर आहे. तर मला जायला पण वेळ लागेल. 9:30 आता वाजलेत, 9:50 झालेत. पोचायचं मला 12पर्यंत आहे तिथे. आम्ही 12चा टाईम डिसाईड केला आहे. तर मी थोडा बफर ठेवून चाललो आहे, म्हणजे 10-15 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात. तर तो तेवढा एक बफर ठेवून चाललो आहे. आणि इव्हेंट असा आहे की कॉर्पोरेट जे असतात तर त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते सोसायटी साठी की काहीतरी चांगलं करायचं, त्यांना हेल्प करायची. जे अंडर प्रिव्हिलेज्ड असतील, मे बी ऑर्फन्स असतील किंवा एजेड पीपल असतील, जे अनाथाश्रमात राहतात, तर वृद्धाश्रमात राहतात, तर अशा लोकांना हेल्प करायची. त्यांच्या काही गरजा असतील तर त्यासाठी आपण काय करू शकतो ते बघायचं. तर एक सोशल इव्हेंट असतो आणि आमची कंपनी करते ती. ॲक्च्युली माझ्या माहितीनुसार, म्हणजे जसं मला वाटतं की ज्या कंपनीच्या लोकेशन्स असतात त्या लोकेशन्सवर करतात जनरली कंपनीज. पण आमचे काही एम्प्लॉईज, आता माझं पुण्यामध्ये ऑफिस आहे, पण म्हणजे ॲक्च्युली मी वर्किंग पुण्यामध्ये आहे, पण पुण्यामध्ये आमचं ऑफिस नाही आहे, लोकेशन नाही आहे आमचं. पण काही लोक पुण्यामध्ये वर्किंग आहेत आमचे. तर त्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि पुण्यामध्ये पण तो इव्हेंट करूया असं डिसाईड झालं. आणि ते आधीपासून होते, मी जॉईन करायच्या आधीपासून होते. लास्ट इयर पण होता तो इव्हेंट, पण अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी नवीन असल्यामुळे माझ्यापर्यंत ते कम्युनिकेशन आलं नव्हतं बरोबर. मला तेवढी काही कल्पना नव्हती त्या गोष्टीची, तर मी जॉईन नव्हतं करू शकलो. पण यावर्षी मी बिलकुल जॉईन करणारे ठरवलं होतं आणि जशी न्यूज आली तसंच मी पार्टिसिपेशन टाकलं. तर आज आम्ही जातोय उरुळी कांचन इथे एक वृद्धाश्रम आहे, तिथे जाणार आहे आम्ही. त्यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी काही रिक्वायरमेंट सांगितली. ते सोलर पॅनल वगैरे फिट करणार आहे त्यांच्या टेरेसवर. तर तिथे आम्ही आमचा जो काही आर्थिक मदत आहे, आता आम्ही तिथे फिजिकल मदत तर करू शकत नाही कारण त्याचं सेटअप वगैरे करावं लागतं, सगळं सोर्सिंग करावं लागतं, ते इन्स्ट्रुमेंट्स वगैरे जे पॅनल्स असतात आणि जे आपण मेटलची फ्रेमिंग वगैरे करतो, केसिंग करतो, तर ती वगैरे, तर ती आम्ही आता आम्हाला त्या गोष्टींचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे ते आम्ही करू नाही शकणार. पण एक आर्थिक मदत आम्ही करू शकतो त्यांना, थोडीफार का होईना, एक फुल नाही फुलाची पाकळी समजा. तर तेच आम्ही करणार आहे आणि थोडं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणार आहे. थोडं डिस्कस करू त्यांच्यासोबत, काय त्यांचं डेली लाईफ कशी आहे, काय चॅलेंजेस फेस करतात ते, तर ते करू. आणि त्यांच्यासोबत एक थोडासा लंच वगैरे आम्ही करू आणि मग निघू. तर लोक असे वेडेवाकडे चालवतात गाडी की रस्त्यावरनं सध्या गाडी चालवताना मला भीती वाटतं की कोण कधी कुठनं येईल आणि आपल्याला डॅश मारेल, तो पडेल, आपल्याला काहीतरी होईल. तर मी थोडं सध्या सांभाळून चालवतो गाडी. एकतर आपली गाडी नवीन आहे आणि मेन म्हणजे आपली 4 व्हीलर असताना कोणी 2 व्हीलरवाला आला आणि त्याला काही झालं, तो पडला, तर तेही आपल्या अंगावर येतं, भलेही आपली चूक असो नसो. सो या गोष्टींची पण काळजी घ्यावी लागते. किती 11 वाजलेत. जनरली मला यावेळेपर्यंत भूक लागते, पण आज सकाळी काय झालं की गायत्रीने मला डोसे बनवून दिले आणि मी ती चटणी आणि डोसा खाऊन आलो, त्यामुळे मला भूक लागली नाही अजून. माझं पोट चांगल्याने भरलेलं आहे. आणि ॲक्च्युली काय झालं की मी तिला म्हटलं होतं की नको उठू. ती काल रात्री थोडं तिला सर्दी खोकला वगैरे चालू आहे, तिचं नोज ब्लॉक असतं, त्यामुळे तिला झोप लागत नाही आहे बरोबर. तर ती रात्री बरंच लेट झोपली काल आणि मग ती सकाळी म्हणजे उठणार होती मला ब्रेकफास्ट बनवून द्यायला. तर मी तिला नको म्हणत होतो. सकाळी पण मी उठल्यावर तिला म्हटलं की म्हणजे तिने मला सांगितलं होतं उठवायला. तर मी उठलो, आपलं फ्रेश वगैरे झालो आणि मी तिला आवाज दिला आणि तिला सांगितलं मी की राहू दे, तुझी झोप नाही झाली, तू लेट झोपली आहे, तर कशाला ब्रेकफास्ट वगैरे बनवते, मी बघेल काहीतरी खाऊन घेईल मी तिकडे. पण मे बी तिला असं वाटलं असेल की हा खाईल की नाही, कधी खाईल, कुठे खाईल, म्हणून मग ती बोलली की नाही 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 मी बनवते ब्रेकफास्ट, तू खाऊनच जा घरनं.
तर मग तिने ब्रेकफास्ट बनवला, 2-3 डोसे मस्त असे पातळ पातळ डोसे होते क्रिस्पी आणि चटणी, आणि मग ते खाल्लं मी. तर थँक्यू गायू फॉर द ब्रेकफास्ट. तर मी ऑलमोस्ट पोहोचत आलो आहे आता, 5 मिनिटाचाच रस्ता बाकी आहे आणि बऱ्यापैकी बाहेर आहे, रिमोट असल्यासारखं आहे थोडं, कारण इकडे आजूबाजूला बिलकुलच वस्ती नाही आहे. असलं तरी 1-2 मध्ये घर दिसतात शेतात वगैरे. सगळ्यात पहिला मीच असणार आहे पोहोचणारा. आणि थोडे रस्ते वगैरे पण लहान आहेत, तर आरामात जावं लागतंय. पण हे जे काम करणार आहे आज आम्ही, त्याच्याने ते एक थोडी सॅटिस्फॅक्शनवाली फिलिंग असते ना, ती येणार आहे. आणि इच्छा आहे हे सगळं करण्याची, आवड आहे म्हणून पार्टिसिपेट केलं आहे. सगळ्यांनी केलं पाहिजे, काहीतरी थोडंसं आपलं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते, तर केलं पाहिजे. ज्याच्या म्हणजे ज्याला जसा वेळ भेटेल, ज्याला जसं जेवढं जमेल तेवढं करू शकतो आपण. पोचलोय मी, मला बिल्डिंग दिसतंय समोर, निर्माण, हां तीच आहे. आणि बहुतेक तरी मी फर्स्ट आहे पोहोचणारा. तर पार्किंग वगैरे बघतो. आणि परिसर ॲक्च्युली ना सगळं शेती आहे इथे आजूबाजूला, तर थोडं चांगलं वाटतं मला. म्हणजे सिनियर सिटीजन्स वगैरे राहतात इथे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी वेदर चांगलं आहे. सिटीमध्ये पोल्युशन असतं फार, तर त्यापेक्षा तर हे बेटर आहे खूप. आणि इथे मला जस्ट एंट्रीला ना त्यांनी एक शेड केलेलं आहे, तिथे गाय बैल वगैरे पण दिसले. आणि मेन गोष्ट म्हणजे एक गोष्ट मला फार आवडली की त्यांनी तिथे फॅन लावलेला आहे, आणि तो फॅन चालू आहे का, तर त्या जनावरांना गरम होऊ नये म्हणून. एवढा विचार आपण जनरली करत नाही आपल्या लाईफस्टाईलमध्ये, पण तो खूप म्हणजे खूप चांगला थॉट वाटला मला, म्हणून मी मेन्शन करतो इथे. तर आता 2 वाजले आणि परत 2 तास दाखवत आहे मला घरी पोचायला. तर आम्ही आलो इथे, आम्ही 7 लोक होतो, आता निघालोय. इथे आल्यावर आम्ही थोडं बोललो, जे इथले केअरटेकर आहेत, एक मॅडम आहेत, त्यांच्यासोबत बोललो आम्ही. त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की त्यांनी कसं उभं केलं हे सगळं आश्रम वगैरे, किती लोक आहेत, कशी कशी केअर घेतली जाते, डॉक्टर किती वेळास येतात आठवड्यातनं, सगळं समजावून सांगितलं. इन्फ्रा वगैरे दाखवलं आम्हाला, सगळं आजूबाजूचा परिसर दाखवला. तर चांगलं वाटलं. आणि नंतर आम्ही लंच पॅक करून आणले होते बाहेरनं. आमचे एक टीम मेंबर आहे, तर त्यांनी लंच पॅक करून आणला होता सगळ्यांसाठी. मग त्यांच्यासोबत बसून आम्ही जेवलो, थोडा वेळ अजून थांबलो आणि आता निघालो. तर मस्त गेला दिवस. ॲक्च्युली चांगलं वाटलं की काहीतरी आपण लोकांसोबत म्हणजे लोकांमध्ये मिसळतोय, काहीतरी करतोय त्यांच्यासाठी. त्यांना पण बरं वाटलं, ते पण खूप आनंदात होते. एकदम मस्त हसून वगैरे बोलत होते आमच्यासोबत, आणि जेवण वगैरे केलं त्यांनी. त्या 1-2 आजी बोलल्या पण आम्हाला की तुम्ही आले, आम्हाला चांगलं वाटलं, आमच्यासोबत जेवले. तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद होतं ते बघून पण आम्हाला खूप चांगलं वाटलं. सो ठीक आहे, बघू अजून भविष्यात पण आम्ही करत राहू जो काही सपोर्ट आमच्याकडनं होऊ शकतो. आणि माझ्या पर्सनल लेवलवर पण जर काही जमत असेल तर ते पण ट्राय करेल मी, जे काही आपल्या परीने होत असेल ते. मी जिथे गेलो होतो तो रस्ता कॉमन आहे, जे त्या दिवशी आम्ही जेजुरीला गेलो होतो त्या रोड, आणि हा रोड आजचा कॉमनच आहे बराच पार्ट. तर आता मी परत ते कॅम्प आणि हडपसरवाल्या साईडला आलो आहे, आणि मला परत बर्गर खायची इच्छा होते. पण गायत्री पण नाही आहे सोबत, आणि तिथे कार पार्किंगला पण जागा नाही आहे, तर त्यामुळे जाणार नाही. जर ती जागा असती, तिथे पार्किंग करायला सफिशियंट स्पेस असती, अवेलेबिलिटी असती, तर मग मी गाडी पार्क करून 2 पार्सल घेतले असते आणि घरी घेऊन गेलो असतो. मग गायत्री आणि मी खाल्लं असतं, पण ती जागा नाही आहे इथे, त्यामुळे मग ते पॉसिबल होणार नाही. पण इच्छा भरपूर झाली होती आज बर्गर खायची,
कारण एकदा इकडे आलंय कॅम्पकडे आणि तो बर्गर नाही खाल्ला तर मग काय मिस केली ती अपॉर्च्युनिटी. ठीक आहे, पण काय बघू नंतर कधी येऊ. चलो बाय.